सौराष्ट्र समाचार पीरे न्यूज। कल्याण डोंबिवली महानगर पालिका के चुनाव में सौराष्ट्र लोकशाही अघाड़ी डी ने भी अपने उम्मीदवार उतारे हैं। उम्मीदवारी अर्ज भरने के अंतिम दिन डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर राष्ट्रीय परिवर्तन पार्टी के अध्यक्ष नरसिंह दत्तू गाय समुद्रे के नेतृत्व में केडीएमसी के पैनल नंबर 17 और पैनल नंबर 18 से 4 उम्मीदवारों ने नामांकन दाखिल किया है। जिन प्रत्याशियों ने अपना नामांकन दाखिल किया है उनके नाम इस प्रकार है: नाना गाय समुद्री प्रभाग नंबर 17 क, अनिल कोकाटे पैनल नंबर 17 ड, ए फ़हीम शमीम शेख पैनल नंबर 18 ड, तो मुजीम पिंजारी प्रभाग नंबर 18 क से फॉर्म भरा है। इस मौके पर ढोल नगाड़ों के साथ एक भव्य रैली निकाली गई, जिसमें नरसिंह गाय समुद्रे, अंबादास भालेराव, सतीश शिर्के, करीम खान इत्यादि के साथ काफ़ी लोगों का सहभाग रहा। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह दत्तू गाय समुद्रे। आम्ही स्वराज्य लोकशाही आघाडी आणि इतर पक्ष जवळजवळ आम्ही ब्लॉक फॉरवर्ड पार्टी आणि इतर पक्ष जवळजवळ 8 ते 9 पक्ष एकत्र करून आम्ही ह्या इलेक्शनला आम्ही 2 पॅनलमध्ये 18 पॅनलमध्ये आणि 17 पॅनलमध्ये असे 18मध्ये बी 2 उमेदवार आहे, 17मध्ये देखील 2 उमेदवार आहेत। अशा पद्धतीचे आम्ही 4 उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत आणि परभणीमध्ये देखील आम्ही उमेदवार दिलेले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी आणि आमचे काही बरेचसे फॉर्म बाद झाले, वेळेवर पेपर क्लिअर नाही झाल्यामुळे तर जवळजवळ 20 ते 25 फॉर्म आमचे बाद झाले। आता जवळजवळ 6-7 लोक आमचे या ठिकाणी उभे आहेत कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये आणि येणाऱ्या महापालिकेमध्ये बघत आहे आपण की जवळजवळ 10 वर्षे इलेक्शन लागलं नाही आणि अचानकमध्ये ह्यांचे सर्व कागदपत्र रेडी केले, अचानकमध्ये इलेक्शन लावलं आणि समोरच्या ज्या छोटे मोठे पक्ष आहेत त्यांना पेपर जमा करण्याला जरा देखील वेळ दिला नाही। आता बघायला गेलं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे इलेक्शन आहेत आणि ह्या ठिकाणी आपण बघत आहे की जिथं जाताल त्या वार्डमध्ये कुठलंही काम झालेलं नाही। मग ते तिथे रस्ता असो, पायवाटं असो, गटरे असो, नाले असो आणि कुठलीही योजना असो ती लोकांपर्यंत पोहोचली नाही आणि त्याच्यामुळे आमच्याकडे जी दिलेले आहेत आम्ही एक सर्वसाधारण उमेदवार दिलेले आहे, सामान्य उमेदवार दिले, गोरगरीब जनतेतला उमेदवार दिलेला आहे, त्यांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस करणारा आणि त्यांचं काम करून देणारा आम्ही अशा पद्धतीचे आम्ही उमेदवार कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये दिलेले आहेत। आणि ही उमेदवार दिलेले असताना आमचं एकच म्हणणं राहील की भलाटेला तुम्ही निवडून हमेशा देता, परंतु एखाद्या वेळेला तरी बघा की सामान्य व्यक्तीला निवडून देऊन की भलाटे व्यक्ती काय करू शकतो आणि सामान्य व्यक्ती करतो। आज महापालिकेमध्ये आपण बघितलं तर करोडो रुपये म्हणजे 10 करोड रुपये देखील या महापालिकेमध्ये इलेक्शनला खर्च होणार आहे आणि ह्याच्यामध्ये एकदम पैशाचा बाजार लुटला जाणार आहे, लोकांना पैशाचे एकदम आमिष देऊन विकत घेतले जाणार आहे, अशा पद्धतीची परिस्थिती आहे। परंतु 5 वर्षे त्याच पद्धतीनं लोकांचे कामं होत नाहीत, लोकांचा कुठलाही म्हणजे विकास होत नाही आणि नंतर मग लोक रडत राहतात। 6 महिने गेले की लोक रडत राहतात, आम्ही मतदान दिलं, आम्हाला काम केलं नाही। आणि तुमच्या पक्षातले लोक निवडून आले तर तुम्ही काय करता? आमच्या पक्षातले लोक निवडून आल्याच्या नंतर कल्याण डोंबिवलीमध्ये ज्या वार्डमध्ये आमचे उमेदवार असतील जेवढे बी विकासाचे काम आहे तर ती तर आम्ही करूच, महापालिकेचा निधी तर आणूच, पण मी सांगतो की मान्य आम्ही पंतप्रधानचा, मान्य राष्ट्रपतीचा जी असतील शासनामध्ये जे अधिकारी असतील आपले आमदार असतील किंवा खासदार असतील आम्ही कुठल्या केंद्रातला कुठला देखील निधी आणू शकतो, म्हणजे अशा पद्धतीचं आमची एक ताकद आहे आणि तीच आम्हीच आणू शकतो आणि विकास कामे पूर्णपणे एकदम जोराने करू, अशा पद्धतीची मी गवाही देतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय भीम। आता कल्याण डोंबिवली महापालिकेचे बिजू वाटले, तुम्हाला माहिती असेल की कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये आम्ही सौराष्ट्र लोकशाही आघाडीच्या माध्यमाने एक आघाडी निर्माण केली। त्यामध्ये काही मित्रपक्ष आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिवर्तन पक्ष, अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक आणि काही छोटे मोठे पक्ष आहेत, असे मिळून आम्ही एक आघाडी रेडी केली आहे आणि ज्याच्यामध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये आम्ही काही उमेदवार उभे केले हैं। ऐसे ही ताज़ा तरीन खबरों के लिए कृपया हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करिए और अपने आसपास की खबरों अपने सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक एवं व्यापारिक प्रतिष्ठानों के प्रचार प्रसार हेतु मोबाइल नंबर 7208492241 एवं
9321652352 पर संपर्क करिए और देखते रहिए पीडे न्यूज़ सौराष्ट्र समाचार।